पण पवारसाहेबांनी देखील मला प्रचंड प्रेम केलं. पवारसाहेबांनी विश्वास केला, प्रेम केलं, जिम्मेदारी दिली. कालांतराने पवारसाहेबांचं जे स्पेसिफिक फॅमिलीचं जे राजकारण होतं ना, त्या राजकारणाला आम्ही कुठेतरी कंटाळलो. म्हणजे मग पाटील आणि पवार आणि जिल्ह्याचा प्रमुख, साखर कारखानदार ह्याच्या पलीकडचं राजकारण त्यांनी कधीच पाहिलं नाही. मुंबईच्या राजकारणात सचिन अहिर जेवढे ताकदवर होते, संजय पाटील जेवढे ताकदवर होते, किंबहुना तेवढा त्यावेळेला आम्ही ताकदवर नव्हतो, पण त्या तोडीचे आम्ही होतो. आज आम्ही कदाचित त्याच्यापेक्षा मोठेही ताकदवर झालो असू. परंतु तेव्हा देखील एखाद्या कार्यकर्त्याला तुम्ही मोठं करत असताना त्याला तुम्हाला पुढे आणायचं असतं आणि ताकद द्यायची असते. ती ताकद कधी दिली गेली नाही. राहुल नार्वेकरांना विधान परिषद दिली गेली अचानक येऊन, त्याचं दुःख नाही. किरण पावसकरांना दिली गेली, त्याचंही दुःख नाही. पण आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही कितींदा दुखावणार, हा देखील प्रश्न त्यामध्ये होता. आणि त्यावेळेला मुंबईमध्ये काम करणारी जी 3-4 नावं होती त्यापैकी माझं एक नाव होतं. नक्कीच. त्यामुळे कालांतराने मग द्वेषाचं राजकारण, मग सामाजिक गणितं आणि मग हिंदू मुस्लिम ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना कुठेतरी प्रमोदजींबरोबर काम करत असताना हिंदुत्वाचा धागा एक डोक्यात होताच, सामाजिक दृष्टिकोनाचा धागा डोक्यात होताच. आणि त्यामुळे मग पुन्हा देवेंद्रजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत काम करण्याचा निर्णय घेतला.